शेतकरी मित्र, आज आपण ठाणगाव या अशा गावामध्ये आहे की ज्या गावामध्ये चायनीज भाजीपाला इथं केला जातो. सगळ्या एक्झॉटिक पिकं केली जातात. आता आढळा खोऱ्यामध्ये आता शेवंती घुसलेली आहे. तिकडे जर रात्री गेले तुम्ही, आता असं वाटतंय की स्वर्ग उतरलाय खाली. स्वर्ग उतरलाय. बरोबर आहे ना. हो. जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत तुमचं नशीब बदलत नाही. तुम्ही पिकं कितीही बदला, शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही मिळाली पाहिजे. शेतकऱ्याच्या मालानी मूल्य तयार केलं पाहिजे, स्वतःचं महत्व तयार केलं पाहिजे. पहिलं शेतकऱ्याला घरी खाऊशी वाटलं पाहिजे. आता तुम्ही हे जे चायनीज पिकं घ्यायला लागले, हे ब्रोकोली वगैरे किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? हे एक 10-1 वर्षाचा. पहिले रासायनिक चालायचे. रासायनिक वर करत होते. हो. तुम्ही या वर्षी कशावर ब्रोकोली केली? एससीटी वैदिक वर. एससीटी वैदिक. का केलं तुम्ही हे बदल, का केला? बदल म्हणजे असे केमिकलचे फवारे मारण्याचे, कंबाड पाट पार गेली कामातून, मग काहीतरी दुसरं वेगळं बदल करावा. काय काय केलं तुम्ही याला सांगा ना आम्हाला जरा. ते HSM टाकले, 4-8 बॅगा टाकले. सगळ्या 2-2 वापरले. हो. कृषी अमृत कृषी अमृत नाही टाकलं, तेवढ्यावरच आहे. तेवढ्यावरचे सॉयल सोडले साईज साठी. बरं, फवारणी किती केल्या? फवारणी एक नाही करेल. काही पण थापा मारू नका. हो, खरंच कण सुद्धा खराब दिसत नाही याच्यात. एवढं दैवार पडून सुद्धा. हो. आणि जर तसं खराब होऊन जातो सर. स्पॉट येते. हा हा फवारा नाही मारला तर एक कप फवारा नाही. हे केमिकलचं आहे, बरोबर ना? केमिकलचं आहे. माझ्या खाली झाली बघा. हे बघा, आता हे याचं केमिकलचं तिकडं आपण आणलं ते, आणि हे याचं आहे बघा इकडे काय. आता हे दोन्ही जर आपण समोर धरलं तर बघा तुम्हाला दाखवतो. हे याची चमक बघा पानांची. पहिली गोष्ट पानांचा आकार बघा, त्याची चमक पानांची जास्त आहे. शीर बघा, आणि याच्यावरती लष्टर पहा. आता हे दोन जर हातात घेतले तर वजनदार कोणतं आहे सांगायची गरज नाही. गरज नाही. आता ह्या दोघांचा माल बघा, ह्या दोघांच्या मालामध्ये पूर्ण काय फरक आहे. फरक आहे. याचा माल बघा, याचा माल बघा. या खायला थोडा कडू लागन, तो तसा नाही लागत. तुम्ही खाऊन बघा. मी खाल्ला काल, परत दिवशी खाल्लं मी. आजचा खाल्ला मी. बरं का हा. सर, पूर्ण अर्धा खाल्ला मी. काहीच वाटलं नाही मला. आणि तो केमिकलचा खाल्ला असा वास सुटत होता. आम्ही खाती नाही सर घरी. वास सुटत होता त्यांनी केमिकलचा खाल्ला. कधीच आम्ही प्रत्येक शेतकरी पिकवतो पण घरी कधी खात. आता हे आपण मोडू. ठीक आहे, कसं मोडलंय बघा. हे बघा, कटकन हे नाही हे कसं मोडलंय बघा. ते शेप मोडले. शेप मध्ये मोडलं. शेप मध्ये आणि हे थोडं तिरकं याच्या आतमध्ये भरलेलं आहे पूर्ण. भरलेलं. याच्या आतमध्ये पोकळ आहे बघा. पोकळ आहे. आतमध्ये काय गॅप आहे. आता हे तुम्ही दोघं बघा, बघा दोघांपैकी चमक कोणाला सारखी सारखी चांगली आहे? याला जास्त आहे. बरोबर आहे. हो. हा खालचा हिरवेपणा बघा कोणाचा जास्त आहे. तेच आहे. याच्यावरती एक सारखेपणा आहे बघा, हो. याच्यावरती एक सारखेपणा नाही, लहान मोठेपणा आहे. मग आता याच्यामध्ये वजन बी बघा. वजन भरपूर आहे याच्यात. तुम्ही जर हे असंच ठेवलं तर हे 2-3 दिवस आरामशीर राहील. आरामशीर आणि हे जे आहे ना, हे लगेच याला तुरी येतं वर. लगेच किती चोरी. मोठं झालं ना, साईज नाही सोडी. हे हो. रासायनिकचा कांदा फुटला जातो म्हणजे असं हा फुटत खाली नाही. वर पिवळे निघतात. मधून हा याचं याचं तसं किती मोठा झाला तरी तो फुटत नाही. याला भीती नाही. भीती नाही. केमिकलचं आहे तुमच्या आहे. तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही यावर्षी पिकवलं, काय बदल वाटले? शायनिंग पाहिली आपण, शायनिंग चांगली. वजनात हा माल जास्त. जास्त यावेळेस देणार. हो. चमक चांगली आहे, चमक टिकवण क्षमता चांगली आहे ना. की आपण रस्त्याने जेव्हा आलो तर पहिल्यांदा आले आपण तुमच्या तिथे शेजारी लेट्यूसचा प्लॉट बघितला छोटासा, तो खालीवर होता. त्याच्यानंतर आपण इथं लीकचा प्लॉट बघितला, त्याचा पण लहान मोठेपणा लहान होता. मोठे. त्याच्या शेजारी आपण परत वाटाणा बघितला, तो पण काही ठिकाणी लावलेला, काही ठिकाणी उतरलंच नाही. बर. त्याच्यानंतर परत तुमचा तो काय म्हटले तुम्ही ते सॅलरी जो होता, म्हणजे कोथिंबीर जी होती ती सुद्धा काय होती, काही ठिकाणी उपटली म्हणजे निघून गेली होती, काही ठिकाणी अजून लहानच होती. लहानच. थोडक्यात सगळ्या ठिकाणी आपण पाहिलं लहान मोठा भाजीपाला आहे. काय कारण आहे याचं? की केमिकलचा प्लॉट लहान मोठा राहतो आणि एसिडिटीचा प्लॉट एकसारखा होतो. तुम्ही ही जर जमीन पाहिली, ही जमीन नरम झाली. नरम झाली. तुमची ही जमीन पहिली कशी होती? कडक होती. कडक होती. उष्टा बेड आहे सर, वाटाण्याचं बेड आहे सर. वाटाण्याचा बेड आहे. वाटाण्याचं आहे. म्हणून मी त्याला म्हणलो आलं वाटाण्याचं बेड, वाटाण्याच्या बेडवर शक्यच नाही येणार. शक्यच नाही. केमिकलवर केला असं तर सक्सेस नसते. म्हणजे दांड झाला नसता मूळ. दांड ते वजन आहे या ना, ते दांड आहे खाल्लं ना, हा, ते झालं नसतं सर. म्हणजे दाण झाला नसता आणि वेट नसतं आलं. आणि त्याच्यात मध्ये पोकळपणा राहिला असता. सध्या रेग्युलर मार्केट काय चालू आहे? तर काय आज 120 रुपये आज 120. 120 रुपये. समजा हा माल असेल आणि रेग्युलर माल असेल, किती फरक पडतो शेट? भरपूर फरक पडत. काय फरक गिऱ्हाईक पडतो? आज घेऊ आज माल गेला ना दोन्ही प्रकारचा ठुला तर जो स्टॉक हा जर सेल झाला तर दुसऱ्या दिवशी मागणी याला डिमांड वाढणार आहे. 120 रुपये जर सरासरी धरला बाजार, आणि किती कंद म्हणले तुम्ही? 12,000 काढी. आणि एका किलो किती बसणार? 1 किलो मी 3 पीस बसतील. 3 बसतील. 3 भागिले जर केले तर 40 रुपयाला एक झाला. बरोबर आहे. गुणिले 12,000, 10,000 झाला. किती झाले? तुम्हाला म्हणलं 3 टनच धरला आपण. 4 लाख झाले. 3 टन धरला तर किती झाले? 3 लाख. 3 लाख रुपये झाले. का तुम्ही जर सोनं पिकवलं
तर सोन्यासारखा बाजार मिळेल. सोन्यासारखा बाजार बरोबर आहे की नाही? फक्त सोनं लोकांपर्यंत जाऊ द्या, जाऊ द्या. त्यांना थोडं कळू द्या का हे बेंटेक्स नाही, नाही आणि ते खाल्यावर कळतच ना हो. कळतच ना. तुम्ही फक्त काय वापरलंय? SSM. SSM. म्हणजे तुम्ही आमच्या एसटी वैदिकचे फक्त 25% युजर आहे, म्हणजे तुम्ही अजून 75% वापरलेलं. नाही. विचार करा, यांनी जर 100% जर वापरलं असतं तर काय माल आणि कसा माल निघाला असता. मी वाटाण्याला वापरलं होतं, बर ते माझ्याकडून एक अशी चूक झाली. बर. अमृतजलचं पाणी घेतलं होतं मी, बर तर ते टिपाडात टाकलं, हा. टाकलं नंतर पाणी सोडलं, तर त्याच्यात ती नळी चालू राहिल्यामुळे ते पाणी खालीवर झालं टिपाडात. म्हणजे ते तुम्ही मिक्स केलं परत, हो, ते पाणी विषारी पाणी परत मिक्स खालीवर केलं, झालं. ते काय तसंच पंप भरला आणि दिलं. ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच स्पॉट आले. हा, मग येणारच ना. असं झालं. तुम्ही अमृतजलचं पाणी तयार केलं वाटाणा इतका वेट, इतका गोड, बोलू नका. खायला. हो, इतका गोड का इतका भर्युषण. एसटीचा वाटाणा म्हणजे ना साखरच. शेतकऱ्यांना हे कळत नाही. तुम्हाला जर शेवंतीचं पीक चांगलं आणायचंय तर नुसते बाहेर बल्ब लावून चालत नाही, तुमच्या डोक्यात बी एक बल्ब लावला पाहिजे. तुमच्या जमिनीमध्ये ऊब कधी तयार होईल हो? जर जमिनीत कस असेल तर. आणि जमिनीत कस कधी येईल? जर सेंद्रिय कर्ब वाढला तर. हे जे करप्याचे पानं दिसत आहे ह्याचं कारण सर, याची जी ताकद होती SSM ची ती काय झाली? संपून गेली. SSM जे आहे ते खूपच चांगलं आहे, पण तुम्ही सोयाबीन केलं, तुम्ही गहू केला, भुईमुग केला, हरभरा केला, त्याला SSM आणि ह्युमस गोल्ड चालू शकेल. पण तुम्ही बागायती पिकांना जेव्हा करताना तेव्हा RNPH आणि कृषी अमृत पाहिजेच पाहिजे. केमिकल प्लॉट असं किती खर्च आला असता याला? मोकळा आला. 35,000 रुपये. 35,000 बरोबर आहे बिग्याला. बेगाला. तुमचा किती आला वैदिकचा? 7,500 रुपये खर्च आलाय तुम्हाला. हो. तुम्ही इथंच जवळजवळ 28,000 रुपये कमवून बसले. आज आम्ही जमिनी नापीक बनवल्या का सुपीक बनवल्या? नापीक बनव. तुम्ही पुढच्या पोरांच्या हातामध्ये काय देणार आहे? नापीकच भेट. आणि आजार आणि रोग. रोग. हो. मग मला सांगा, तुमचे पोरच जर तुमचे जर 30 आणि 40 वर्षात जर तुमचे जर डायरेक्ट हार्ट अटॅकवर आणि डायबिटीजवर, बीपीवर, शुगरवर येणार आहे, हो. तर मग कमी तो कोणच्यासाठी? आज परिस्थिती ही आहे सर. बाप आपल्या हाताने आपल्या मुलाची चिता पेटवतोय. ही परिस्थिती नाहीये का? बाप ठणठणीत आहे. हे दोष त्यांचा नाहीये, हा दोष आमचा आहे. का आम्ही मातीमध्ये काय कालवलं? विष. आणि ते विषारी अन्न त्यांना खायला. खाल्लं. तुम्ही बाकी काही करा, जमिनीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड ठेवा, सोडा, फॉस्फरिक ऍसिड सोडा, जमिनीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमिक ऍसिड आणून सोडा, तुमची जमीन तुम्हाला साथ देईल याची काही गॅरंटी नाही. पण तुम्ही जर SCT वैदिकचं जर तुम्ही बेसल डोस टाकले तर तुमची जमीन 6 महिन्यामध्ये क्लिअर येते, रांगीवच येते. तुम्ही प्लॉट आहे, यांचा प्लॉट आहे, तुम्हाला दोन्हीमध्ये काही बदल वाटतो का? त्याच्यातले बदल वाटत आहे. तुम्हाला तो बदल काय वाटतो तुम्हाला? म्हणजे याची खत बी क्वालिटी वेगळी वाटत, चांगली फिट वाटत. क्वालिटी फिट वाटते. यांचा कांदा बऱ्यापैकी तयार झालाय, 70% यांचं बटन चांगलं तयार झालंय. तुमचं अजून सुरूच होते, अजून म्हणजे कमी जास्त आहे असं आणि त्यात त्याला काय लागले सगळीकडे? रोग लागले. आज हा प्लॉट बसला, तुम्हाला थोडा हेवा वाटतो का नाही? हो वाटतं ना. का बा आपला बी प्लॉट असा असता तर पैसे चांगले झाले असते. मग पैशामध्ये बदल होणारच की नाही आता? हा, मग बदल होते. यांनी फवारणी केल्या नाही, हे खरं आहे का? हो, तुम्ही पाहिलं सगळं. तुम्ही किती फवारणी केल्या? माझे 4-5 फवारणी झाले. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत तुम्ही हा बदल केलाय? मग आम्हाला छान वाटत, एकदम मस्त. हा, तुम्ही घरी खाल्लं का? हो, घरी खाल्लं. काय बदल वाटलं तुम्हाला? 10 वर्षाचा अनुभव, आताचा अनुभव, आत्ताचा अनुभव चांगला आहे. तुमच्या शेतामध्ये जे अमृत पिकलंय, हे अमृत पिकल्यामुळे तुम्हाला किती आनंद आहे? एकदम बरोबर आहे. भरपूर आनंद. पैसा मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मिळणारच आहे. शेतकरी मित्र, आज आपण नाशिक जिल्ह्याच्या टोकावर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या बाँड्रीवर ठाणगाव या अशा गावामध्ये आहे की ज्या गावामध्ये आज संपूर्ण परिसरामध्ये अगदी म्हाळुंगीपासून ते ठाणगावपर्यंत खाली ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी सर्व चायनीज भाजीपाला इथं केला जातो. सगळे एक्झॉटिक पिकं केली जातात. मग त्याच्यामध्ये लेट्यूस आहे, आईसबर्ग. त्यानंतर यांनी आता मला काय दाखवलं तुम्ही? ते सॅलरी दाखवली, म्हणजे चायनीज कोथिंबीर. त्याच्यानंतर लसूण जे लीक नावाचा लसूण पाहायला भेटला आपल्याला. आणि त्याचबरोबर आता आपण ब्रोकोलीमध्ये उभे आहेत, बरोबर आहे? हो. तर हे जे काही एक्झॉटिक शेतीकडे हे सगळं वळलं दिसतंय सगळं परिसर. तर याच्यामध्ये हा जो भाग होता हा पूर्वी कांदा आणि टोमॅटो याच्यासाठी आगर होता. तर अगदी सुरुवातीला ऊस, त्याच्यानंतर टोमॅटो आणि हे जास्त मोठ्या प्रमाणात होतं, आणि कांदा मोठ्या प्रमाणात होता. हा पट्टा असेल आढळात, माळुंगी असेल, हा असेल, हे सगळ्या पट्ट्यामध्ये हेच होतं सगळं. याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की एक क्रॉप पॅटर्न हा पहिल्यापासून फिक्स होता. आता आढळा खोऱ्यामध्ये आता शेवंती घुसलेली आहे. तिकडे जर रात्री गेले तुम्ही, आता असं वाटतंय की स्वर्ग उतरलाय खाली. स्वर्ग उतरलाय खाली. बरोबर आहे ना? हो. आता ते जेव्हा हार्वेस्टिंग सुरू होईल तेव्हाच काही स्वर्ग आहे का नरक आहे ते, पण त्याच्याशिवाय काय करणार आहे की नाही? कारण पहिली गोष्ट महत्वाची का आम्ही माणसं तीच आहोत,
आमच्या सवयी त्याच आहेत. आम्ही खतं औषधं तेच वापरतो, फक्त आम्ही पिकं बदलली. पिकं बदलली. ज्याप्रमाणे द्राक्षवाल्यांनी द्राक्ष बदलले आणि आता त्यांनी केळी आणली, कोणी पपई आणली, कोणी शेवगा आणला, नाशिकमध्ये कोणी पेरू आणला, बरोबर आहे. हो. डाळिंबावाल्याने डाळिंब काढले आणि सीताफळ आंबा आणला सोलापूर भागामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये. आणि आपल्याकडे आता बघतोय का शेतकरी सुद्धा आपली पारंपरिक पिकं सोडून आता नवीन पिकांकडे वळालाय. असं नाही आहे की त्यांना त्याच्यामध्ये फार यश मिळतंय, परंतु नवीन वाट चोखायचा प्रयत्न शेतकरी करतोय. चला आपण इथं आपलं नशीब खुलेल, तिला नशीब खुलेल. सर्व शेतकऱ्यांना मला एक आनंदाची बातमी ही सांगायची आहे, मित्रांनो, जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत तुमचं नशीब बदलत नाही. तुम्ही पिकं कितीही बदला, मला सांगा, वरून कपडे किती जरी बदलले, मधली बॉडी तीच आहे ना, तीच आहे. बरोबर आहे की नाही? बॉडी तीच आहे. हा, त्याला पाय फरफटच आहे सवय, तो प्रत्येक पॅन्ट फाडी तू. बरोबर आहे की नाही? बरोबर. त्याच्यामुळे आपल्या सवयी फार महत्वाच्या आहे. आणि शेती करत असताना सवयींचा काय संबंध आहे याची आपण चर्चा करणार आहे. आणि चर्चा ही करणार आहे आज की तुम्ही कुठलंही पीक लावा, अगदी वाटाणा लावा, बरोबर आहे ना, परंतु वाटाणा एकदा एक शेंग जर फोडली तर असं वाटलं पाहिजे का खायचा तर हाच वाटाणा खायचा, दुसरा खायचाच नाही. असं जेव्हा वाटेल तेव्हा ग्राहक तुमच्या मागे मधुमाक्षी सारखा माग माग घोंगावत राहील. हा. व्यापारी तुमच्या मागे पडेल. व्यापाऱ्याला ग्राहक म्हटलं पाहिजे मला हाच वाटाणा पाहिजे, व्यापारी ग्राहकाला म्हटलं पाहिजे मला हीच ब्रोकोली पाहिजे. ब्रोकोली पाहिजे. बरोबर आहे. जेव्हा असं ग्राहक म्हणेल तेव्हा शेतकऱ्याला इज्जत मिळते. आणि अशी इज्जत मिळायला लागली का तुम्ही जे काही पिकवाल त्याला नेहमी काय मिळेल? बाजारभाव मिळेल. बाजार. शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही मिळाली पाहिजे. शेतकऱ्याच्या मालानी मूल्य तयार केलं पाहिजे, स्वतःचं महत्व तयार केलं पाहिजे. पहिलं शेतकऱ्याला घरी खाऊशी वाटलं पाहिजे. म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे, हा प्रकारातून आपल्याला कुठेतरी बाजूला व्हायचंय. आता आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांबरोबर संवाद करू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव पत्ता सांगा. माझं नाव सकाराम लक्ष्मण मुकणे. मुकणे. हो. अच्छा. आणि इथे तुमचं म्हणजे पूर्वीपासून पारंपरिक शेती आहे? हो, पूर्वीपासून. ओके. किती क्षेत्र आहे तुम्हाला सगळं? इथं अर्धा एकर आहे. अर्धा एकर आहे ना. हो. तुम्ही पारंपरिक शेती किती वर्षापासून करता? आम्ही एक 30 वर्षापूर्वी करतो. 30 वर्षापासून शेती करता. हो. आता तुम्ही हे जे चायनीज पिकं घ्यायला लागले, हे ब्रोकोली वगैरे किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? हे एक 10 वर्षाचा. ब्रोकोलीचा 10 वर्षाचा अनुभव आहे. आता मला सांगा, पहिले रासायनिक चालायचे. रासायनिक वर करत होते, हो. मग तुम्ही अजून काय पिकं घेता? हेच वाटाणा, कांदा अशी पिकं घेता. हो. तुमच्या परिसरामध्ये शेजारी कोणी तुमचे मित्र वगैरे? ठीक आहे. नमस्ते. तुम्ही कुठून आले? मी इथलंच आहे, वर वाडीवर. तुमचं काय नाव? राजू मंडळ. राजू मंडोळे. हो. तुम्ही कुठे राहता? वरती राहत होते. वरच्या वालीला राहता. बर बर. ह्या मिसेस. मालकीनबाई बोला, तुमचं नाव सांगा. आनंदी सकाराम मित्र. वा वा, क्या सुंदर नाव आहे. हे तुमचे गाववाले? हो. एक गाव. तुमचं काय नाव? अविनाश शिंदे. अविनाश शिंदे. अगं तिकडून काकड पाटील, इकडून शिंदे पाटील, हो. सगळं गाव आला आता इथे. काय आता काय बाकी कोणाची गरज नाही आपल्याला. तुम्ही व्यापारी आहे? ओके. तुम्ही व्यापार करता, कधीपासून करता? 4 वर्ष झाली. एक्झॉटिकचाच करता? अरे वा. कुठे पाठवता तुम्ही? ऑल इंडिया. सगळी पाठवता? वा वा, क्या बात आहे. आपण खूप नशिबाने, आपल्याला व्यापारी पण भेटले इथे. तुमचं? नवनाथ शिंदे. तुम्ही पण इथलेच आहे? ओके. तर बाकी सगळी मंडळी सर आपल्याला भेटायला आलेली आहे. तर आम्हाला काय शिकायचं तुमच्याकडून? का तुम्ही 10 वर्षापासून ब्रोकोली करता. तुम्ही ह्या वर्षी कशावर ब्रोकोली केली? SCT वैदिकवर. SCT वैदिक. आता हे चाललं होतं सगळं केमिकलवर, मग हे काय नवीन खूळ? हे आम्हाला मार्गदर्शन भेटलं म्हणून काय करायचं. मार्गदर्शन भेटलं? हो. का केलं तुम्ही हे बदल? का केला बदल? म्हणजे असे केमिकलचे फवारे मारण्याचे, कंबाड पाट बार गेली कामातून, मग काहीतरी दुसरं वेगळं बदल करावा. हा, वेगळं काहीतरी काहीतरी करावं. बदल करायचा. हो. ओके. मग तुम्ही बदल केला. कधीपासून केला बदल तुम्ही? हा, ह्या चालू वर्षीचे आता. कोणत्या कोणत्या पिकाला गेला? ह्याच पहिलेच. याच्यानंतर याच्या अगोदर नाही वापरले? नाही वापरलं. कुठंच नाही वापरलं. कुठंच नाही. म्हणजे तुम्ही जे वाटाणे वगैरे करता त्याला? नाही. त्याला नाही. त्याला नाही. नाही. मग ह्या पहिल्याच पिकाला तुम्ही वापरलंय? हो. मग एवढा आत्मविश्वास कसा सगळ्या पिकाला करून टाकलं सगळीकडे? सगळं करून टाकलं. हा, काय काय केलं तुम्ही? याला सांगा ना आम्हाला जरा. ते HSM टाकले फक्त 4 बॅगा. 4 बॅग SSM. हो. 4. सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड. हो. एक एक बॅग टाकली हो. एवढ्या याला? नाही 4 बॅगा टाकली. 4 8 बॅगा टाकली. हा, म्हणजे दोन हा, सगळ्या दोन. सगळ्या 2 वापरले. हो. मग आता हे क्षेत्र किती आहे? 1 एकर आहे. नाही 1 एकर नाही हो. अर्धा एकर. तेच म्हणलं, हे 1 एकर नाही. नाही, अर्धा एकर. बर. याला तुम्ही किती वापरलं? 2 2 बॅगा वापरल्या. हो, सगळ्या 2 वापरल्या? सगळ्या 2 ओके. बर. मग तुम्ही या 2 बॅगा वापरल्या, बाकी बाकी काहीच नाही. कृषी अमृत? सॉइल. फक्त सॉइल. कृषी अमृत कृषी आमचं नाही टाकलं. काहीच नाही? काहीच नाही. नाही सर. काय बात करता? हो ना.
नाही टाकेल तेवढ्यावरच आहे. तेवढ्यावरचे सॉईल सोडलं सॉयल सोडले साईज साठी ते एक सॉईल किती सोडलं? मला वाटतं 5-6 लिटर झालं. साल एवढ्या याला हो म्हणजे सॉईल 5-6 लिटर सोडलं 2-1 हजार रुपयाचं समजा ते. हो आणि हे तुम्ही 4 बॅगा वापरल्या साधारणतः त्या किती बॅग झाल्या? 8 झाल्या का? 8 झाले. म्हणजे 8 बॅगा साधारणतः त्या साधारणतः 5-1 हजाराच्या हो 5 एक 53 बरोबर ना अंदाज. हो. म्हणजे 5,000 आणि ते 7,000 रुपये खर्च केला. हो बरं फवारणी किती केल्या? फवारणी एक नाही करेल. काही पण थापा मारू हो नका. खरंच आम्ही आलो लगेच कॅमेरा घेऊन लगेच नाही, काही पण नाही. खोटं बोलतो. असं काय नाही. का हो ताई? नाही, नाही, फवारणी फवारणी नाही मारली. फवारणी नाही. काहीच नाही केलेले. हो व्यापारी काय बोलताय बघा हे. मला फवारणी नाही दिली. हा? लागतंय 4-5 फवारणी लागते. नाही मी फवारणी एक जर केलेलं नाही. ब्रोकोली त्यात तुम्ही कशावर केले? बेडवर केलेलं. तिकडे मल्चिंग वर आहे कडेला. मल्चिंग वर सुद्धा तुम्ही मल्चिंग नाही काढलं ना कडेला? नाही काढले. ते आम्ही पाहत होतो तिकडे कशी येते इकडे कशी आहे. वा 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 क्या बात आहे. तुम्ही हे प्रयोग करून पाहिला? मला सांगा तुम्हाला एवढं डेअरिंग कशी आली? प्रयोग करून बघावा हे करावं. मार्गदर्शनी देतात ना आवड बाबांनी. हा हो पण तरी पण माणसं आता मला सांगा माणसं शिकलेली सवरलेली माणसं अगदी ज्यांच्याकडे पैसा अडकाय पैसा पाळू नये अशी माणसं सुद्धा डेअरिंग करत नाही प्रयोग करायला. नाही करते. तुम्ही डेअरिंग कसे करताय? आम्ही शाळा शिकेल त्याच्यामुळे अशी अडचण. अच्छा हो. शाळा शिकेले अडाणी अंगठे बहादूर. शाळा शिकेल नाहीये नाही आणि म्हणून डेअरिंग केली. हो पाय रे बाबा आम्ही दोघं पण नाही अंगठे बहादूर आहे आम्ही. तुम्ही अंगठे बाद दरे म्हणून असं म्हणतो ना जिसका कोई नहीं होता होता है यारो. हा का हो ज्याला कोणी वाली नाही त्याला कोण आहे? हा तो धनुर्धारी आहे ना. धनुर्धारी. हा मुरलीधर. तर मला सांगायचं काय आहे तुम्हाला की तुम्ही याच्यामध्ये एक प्रयोग केला तर तुमच्या मागे जे शिकले सवरलेले एकदम माणसं आहे आलेले आहेत. तुमच्या गावामधले लोक तर मजा असेल काय बाबाला येड लागले मुकणे बाबाला काही करते काही करून बसते. गंध विचारतात. हा गंध विचारतात पण आम्ही विचारलं का आम्हाला हेच करायचंय बुवा असं म्हणलं आम्ही. अच्छा हो. आता हे व्यापारी समोर आलेले तुम्हाला विश्वास बसतो का हो याच्यावर फवाराच मारलेला नाही? काहीच वाटतच नाही. आणि सर ते असं सकाळी इतकं दवा राहतं का कण सुद्धा खराब दिसत नाही याच्यात. एवढं दैवार पडून सुद्धा हो आणि जर तसं डायरेक्ट असे खराब होऊन जातं सर. स्पॉट येते. प्रॉब्लेम हा, झाला हा. त्याच्यापेक्षा भयानक होतं. फवारा नाही मारला तर एक कप फवारा नाही बरं कोणताच- खालून किती हिरवय होते? एकदम हिरवा. हा? हे एकूण हिरवं बघा ना किती डायरेक्ट. का हो व्यापाऱ्यालाच विचारू ना आपण का हो काय क्वालिटी काय म्हणते? एकदम क्वालिटी. हा याच्यात सफेद आहे तसं सफेद दिसतंय ती हा आता हे केमिकलचं आहे बरोबर ना? केमिकलचं आहे. आता हे केमिकलचं आहे. आता हे बघा माझ्या खाली झाले बघा मार्केटला जाऊ शकतो का प्रॉब्लेम नाही. हे बघा आता हे याचं केमिकलचं तिकडं आपण आणलं ते आणि हे याचं आहे बघा इकडे काय. आता हे दोन्ही जर आपण समोर धरलं हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आता याच्यामध्ये हे याची चमक बघा पानांची. पहिली गोष्ट पानांचा आकार बघा त्याची चमक पानांची जास्त आहे. शीर बघा आणि याच्यावरती लष्टर पहा. हा याच्यावर लष्टर आहे का? नाही नाही. दुसरी गोष्ट तुम्ही याच्या आतमध्ये आतमध्ये याच्यामध्ये बघा गोरेपणा बघा आणि याच्यामध्ये बघा सगळं आतमध्ये पण बघा समजा बाहेरून हात लावला असं म्हणू आपण पण मध्ये तर हात नाही पोहोचत ना. नाही पोहोचत. हा का हो व्यापारी? आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता याच्यामध्ये हे दोन्ही जर हातात घेतले याचा स्मेल पण नाही येत ना. ते खालचे स्मेल येईल बघा. बरोबर आहे ना. Smell नाही येत. आता हे दोन जर हातात घेतले तर वजनदार कोणतं आहे सांगायची गरज नाही. गरज नाही. आता याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलं बघा याचं आपण जर हे काढले हे बघा बरं का कटकन आवाज 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 कडकड येतो. हा जरा हातामध्ये हे बघा आता हे बघा इकडे इकडचं मोडतो बघा 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 आवाज बघा हा आणि याचा आवाज बघा कडक वाजतं. कडक वाजते. म्हणजे हे जिवंत आहे बघा. आणि त्याचा आवाज थोडा बदल. हे बघा त्याचा बदल आहे आवाज. आता ह्या दोघांचा माल बघा ह्या दोघांच्या मालामध्ये पूर्ण काय फरक आहे? फरक आहे. कशावरून? हे बघा याचा माल बघा याचा माल बघा याचा हा आणि हा कसा दिसतो हिरवा गा. दिसतोय. तुम्ही दुसरी गोष्ट हे बघा हे जे पानं आहेत याला आखड खायला आहे ना बघा. याचे पानं बघा. या खायला थोडा कडू लागन तो तसा नाही लागणार. तुम्ही खाऊन बघा. मी खाल्ला काल परत दिवशी खाल्लं मी. कच्चा खाल्ला मी. बरं का हा. सर पूर्ण अर्धा खाल्ला मी. काहीच वाटलं नाही मला. आणि केमिकलचा खाल्ला असा वास सुटत होता. आम्ही खाती नाही सर घरी भाजी. वास सुटत होता त्यांनी केमिकलचा भाज्या खाल्ला. कधीच आम्ही प्रत्येक शेतकरी पिकवतो पण घरी कधी खात हे बघा आता हे आपण मोडू बरोबर आहे ना. आता मोडायची गरज आहे बघा तिथे बघा. ठीक आहे कसं मोडलंय बघा. हां ठीक आहे बघा आता हे बघा
कटकन हे नाही हे कसं मोडलं बघा, ते शेप मोडलं शेप मध्ये मोडलं. शेप मध्ये आणि हे थोडं तिरकं याच्या आतमध्ये जो गाभा म्हणतो ना आपण, तो नाहीये, भरलेला आहे पूर्ण. भरलेला याच्या आतमध्ये जो गाभा आहे तो त्याला पोकळ आहे पोकळ बघा, आहे. आतमध्ये काय आहे, गॅप आहे. गॅप आता हे काय आपण ठरवून केलंय का? नाही. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की याच्यामध्ये जी शायनिंग आहे बघा, केमिकल, हा हे बघा. आता हे तुम्ही दोघं बघा दोघांपैकी चमक कोणाला सारखी सारखी चांगली आहे, याला जास्त आहे. बरोबर आहे. हो. हा खालचा हिरवेपणा बघा कोणाचा जास्त आहे, तेच आहे. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन केलं का, याचे जे पाकळे आहे खुललेले आहे पूर्ण, हो खराब होईल याच- लवकर तो होणार. हा म्हणजे केमिकलचा लवकर काय होणार, खराब होणार. का होणार, याच्यावरती बघा, याच्यावरती एक सारखेपणा आहे बघा, हो याच्यावरती एक सारखेपणा नाही, लहान मोठेपणा आहे. लहान- या बाई इथं उमलते अजूनही भीती. हो. आणि हे हा म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की याची तुम्ही कच्चं खाऊ शकता, हे कच्चं खाऊ शकत नाही. नाही. मग आता याच्यामध्ये वजन बी बघा, वजन भरपूर आहे याच्यात. तुम्ही जर हे असंच ठेवलं तर हे 2-3 दिवस आरामशीर राहील. आरामशीर आणि हे जे आहे ना, हे लगेच याला तुरी येतं वर. लगेच किती चोरी. मोठं झालं ना साईज नाही सोडी. हे हो याच्यात तुमचा अनुभव आहे. एवढं मोठं झालं हा. किती फुटत झालं नाही ना? हा साईज सोडीत हे नाही. घ्या तुमचं. एक अर्धा किलोचा हा. 52 किलो झाला ना, हा. साईज नाही सोडीत. ज्यावेळेस तुम्ही केमिकल करत होते किंवा आता बी केमिकलचं आहे तुमच्या आहे. तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही यावर्षी पिकवलं, काय बदल वाटले, काय बदल वाटले? पहिला बदल 1 नंबरचा शायनिंग पाहिली आपण. शायनिंग चांगली शेड दुसरा काय बदल माल आहे, जास्त निघणार आहे. वजनात हा माल जास्त. जास्त ॲव्हरेज देणार, हो चमक चांगली आहे, चमक टिकवण क्षमता चांगली येणार. आता तुम्हाला काय बदल वाटले, काय सांगितलं तुम्ही मागच्या एवढ्यात? सर ते साईज जास्त झाली, साईज जास्त जरी झाली. मोठी झाली ना हा. तर रासायनिकचा कांदा फुटला जातो, म्हणजे असं हा फुटत खाली नाही. अलगून. पिवळे निघत मधून मधून. हा याचं याचं तसं किती मोठा झाला तरी तो फुटत नाही. याला भीती नाही. भीती नाही. कमी दिवसात पण आला हा असेल. कमी कमी आणि हा. दिवस बी नाही झाला. अजून एक गोष्ट, यांचा बऱ्यापैकी माल जवळजवळ 50% काय आहे, तयार आहे. तयार आणि आहे. खाली अजून एवढंच बटन आहे, एवढंच बारीक छोटे काही खराब पण व्हायला लागलं. त्यांचा लगेच खराब खराब. आपण मगाशीच पाहिलं, लंगाचे हा, सण. सण. दोन्ही सण. same. दोन्ही 4-5 दिवसाचा शेत फरक. एकाच दिवशी. किती? 4-5 दिवसाचा फरक नाही आहे. हो 2 दिवसाच. 2 दिवस हा तिसऱ्या दिवशी लावली. बाई माणसाला क्लिअर माहित राहत, तिथं विषय नाही. नाही नाही हा बारीक लक्ष राहत. बारीक लक्ष द्या. त्याच्यामुळे एकतरी बाई माणूस संघ पाहिजे चर्चेला, म्हणजे त्यांच्याकडून काही गोष्टी माहिती सहाय्य करून मिळतात. हा हे खरं. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की आपण रस्त्याने जेव्हा आलो तर पहिल्यांदा आले आपण तुमच्या तिथे शेजारी लेट्यूसचा प्लॉट बघितला छोटासा, तो खालीवर होता. त्याच्यानंतर आपण इथं लीकचा प्लॉट बघितला, म्हणजे तो चायनीज लसूण, त्याचा पण लहान मोठेपणा लहान होता. मोठे. त्याच्या शेजारी आपण परत वाटाणा बघितला, तो पण काही ठिकाणी लावलेला, काही ठिकाणी उतरलंच नाही. बर. त्याच्यानंतर परत तुमचा तो काय म्हटले तुम्ही ते सॅलरी, हा माझ्या नाव लक्षात नाही ती. तर सॅलरी जो होता म्हणजे कोथिंबीर जी होती ती सुद्धा काय होती, काही ठिकाणी उपटली म्हणजे निघून गेली होती, काही ठिकाणी अजून लहानच होती. लहानच. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय की सगळ्या ठिकाणी आपण पाहिलं लहान मोठा भाजीपाला आहे. आपण इव्हन ह्याच ब्रोकोलीच्या खालच्या प्लॉटमध्ये गेलो होतो केमिकलच्या, तर तो इथून सुद्धा दिसतोय लहान मोठा, आणि तिथे गेलो होतो आपण लहान मोठा पाहिला. पाहिलं. मला सांगा केमिकलवर प्लॉट लहान मोठा अप अँड डाऊन का बरं येतो? आणि बघा तुमचा प्लॉट कसा आला, एकदम एकसारखा आला. आणि एका दिवशी नाही लावेल, 4-5 दिवसाचा असा गॅप हो ऐकलं का, भेटली ना तसे 3 टप्पे. म्हणजे हे सगळं एक खटी लावलेलं नाहीये. बाजूने गेली ना एकसारखी दिसती, तिकडून एवढी काढायला येईल. हा. पण या अगोदर लावलं म्हणजे या लावण्यात सुद्धा टप्पे जशी काय जशी सवड भेटली ना तसं टप्पे, तसं. तरी पण सगळा प्लॉट काय झाला, एकसारखा झाला. काय कारण आहे याचं की केमिकलचा प्लॉट लहान मोठा राहतो आणि एसिडिटीचा प्लॉट एकसारखा होतो? एकसारखा. काय कारण आहे? केमिकल हे पिकाचं अन्न नाही. नाहीये. मग केमिकल काय आहे, त्या जमिनीमध्ये गेल्यानंतर ते त्या झाडाला नशा आणतं, नशा आणते. बरोबर आहे. आणि आपण जसं म्हणतो मरता क्यान करता, मग ते काय करतं, नशेमध्ये ते अन्नद्रव्य ओढतं. दुसरी गोष्ट, केमिकल काय करतं, जमिनीमधला ह्युमस जाळतं. हो म्हणजे जमिनीमध्ये जर ह्युमस असेल तुमच्या, म्हणजे सेंद्रिय कर्ब किंवा कस म्हणतो आपण त्याला. हो. बघा ज्या ठिकाणी जमीन निकस झाली तिथं केमिकलचे रिझल्ट मिळत. नाही. केमिकल ही आग आहे, जिथं जाळायला असेल ते तिथंच फक्त आग दाखवतं, तिथंच तुम्हाला काय दाखवतं, रिझल्ट दाखवतं. जिथं जाळायला काहीच नाही तिथे तुमच्या काड्या संपतील, पेटणार नाही काही. नाही भेटणार. राईट. Right. तसं एससीटी वैदिक ही स्वतः आग आहे, स्वतः इंधन आहे. तुम्ही जेव्हा जमिनीमध्ये टाकता तर सेंद्रिय कर्ब याच्यामध्ये सगळा, कशामध्ये, एससीटी वैदिक मध्ये. हे सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा कस. एससीटी वैदिक हे जमिनीला सुपीक करणारं तंत्रज्ञान आहे. मातीला पहिलं सुपीक करतं ते. मग एससीटी वैदिक झाडावर काम करीत नाही, मग कशावर काम करतं, मातीवर. मग त्याने मातीला काय केलं, सुपीक केलं. मग मातीला सुपीक केल्यामुळे त्याच्यामध्ये जीवाणू तयार झाले, गांडूळ तयार झाले. सर याच्यात ऑलरेडी ना गांडूळ तयार आहे भरपूर. बरोबर आहे ना. हा. म्हणजे मी बोलतोय आणि तुमच्याकडे ते घडलंय. नाही मी आहे.
म्हणजे आता तुम्ही ही जर जमीन पाहिली, ही जमीन नरम झाली. नरम झाली, तुमची ही जमीन पहिली कशी होती? कडक होती. कडक होती. हो. आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये जेवढे सुशिक्षित आहे, हुशार आहे, पैशावाले, त्यांना तुम्ही ते जर म्हटले, तुम्ही सांगायला गेले तर तुम्हाला येड्यात काढणार ते. येडत काढणार. का बरं? तुम्ही तू पहिल्या पण येड्या नावाला चालला शिकवायला, हा, बरोबर आहे की नाही? हो बरोबर. पण येडाचा इतिहास घडितो, येडाच इतिहास घडवतो. बरोबर आहे की नाही? आज तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे अमृत पिकलंय, हे अमृत पिकल्यामुळे तुम्हाला किती आनंद आहे, एकदम बरोबर आहे? भरपूर आनंद पैसा मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मिळणारच आहे. बरं, किती बदल पडला, पैसे भेटणार बरोबर आहे ना? वैदिक आहे आता, नुसतं जैविक नाही. जैविक नाही, वैदिक आता तर एक पाऊल जास्त पुढे, एक पुढे म्हणजे ऑर्गॅनिक पेक्षा जैविक पेक्षा 10 पावलं पुढे. 10. हे औषधी आहे. असा प्रकारचा माल असेल तर मार्केटला त्याचा व्हॅल्यू आहे की नाही? व्हॅल्युएशन डबल राहील. डबल व्हॅल्युएशन. म्हणजे मार्केटमध्ये आता सध्या रेग्युलर मार्केट काय चालू आहे? आज 120 रुपये. आज 120. 120 रुपये. समजा हा माल असेल आणि रेग्युलर माल असेल, किती फरक पडतो शेट? भरपूर फरक पडत. काय फरक गिऱ्हाईक पडतो? आज घेऊ, आज माल गेला ना दोन्ही प्रकारचा ठुला तर जो स्टॉक हा जर सेल झाला तर दुसऱ्या दिवशी मागणी याला डिमांड वाढणार आहे. बरोबर आहे की नाही? काही पटीने वाढणार. मी तुम्हाला काय बोललो आल्या का, तुम्ही जर सोनं पिकवलं तर सोन्यासारखा बाजार मिळेल, सोन्यासारखा बाजार. बरोबर आहे की नाही? फक्त सोनं लोकांपर्यंत जाऊ द्या, जाऊ द्या. त्यांना थोडं कळू द्या का हे बेंटेक्स नाही, नाही, आणि ते खाल्यावर कळतच ना हो. कळतच ना. आज मला सांगा, आता ही तुमची जमीन सुपीक झाली, पुढच्या पिकाला जबरदस्त चालणार. हो आता हे जो खाली तुमची मुळं राहणार आहे, खाली कट केल्यावर हो, त्याच्यानंतर हा पाला आतमध्ये काय होणार आहे? गाळून जाणार आहे. याचं खत आणखीन डबल होणार आहे. डबल होणार. आणि आता याच्यामध्ये अजून तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुम्ही फक्त काय वापरलंय? SSM. SSM. म्हणजे तुम्ही आमच्या एसटी वैदिकचे फक्त 25% युजर आहे. हो, 25%. किती? 25%. म्हणजे तुम्ही अजून 75% वापरलेलं. नाही, विचार करा, यांनी जर 100% जर वापरलं असतं तर काय माल आणि कसा माल निघाला असतं? तुमचं गणित काय आर्थिक, किती पैसे माल निघेल, किती पैसे होईल, माल किती कंद आहे सगळे? गाडी किती? 12,000 काढी. 12,000 काय? 12,000 गाडी कमीत कमी 3-3.5 टन माल निघेल. 3-3.5 टन. 3 टन नेला. एक सरासरी कंद किती ग्रॅमचा निघतो एक 400 ग्रॅम आत्ताच्या पोझिशन. आता या पोझिशनला? 350-400 ग्रॅमचा कंद. आणि तो कंदाचा आता बाजार मार्केटमध्ये किलोचे बाजार आहे, 120 रुपये किलो. किलो चालू आहे. तर मला सांगा, 120 रुपये जर सरासरी धरला बाजार, आणि किती कंद म्हणले तुम्ही? 12,000 काढी. आणि एका किलो किती बसणार? 1 किलो मी 3 पीस बसतील. 3 बसतील. 3 नाही पुरे, पण मग धरले 3 आपण, 3 म्हणजे 3 भागिले जर केले तर 40 रुपयाला एक झाला, बरोबर आहे? गुणिले 12,000, 10,000 झाला. किती झाले? तुम्हाला म्हणलं 3 टनच धरला आपण. 4 लाख झाले. 3 टन धरला तर किती झाले? 3 लाख. 3 लाख रुपये झाले. ज्यावेळेस आपण वैदिकचा भाजीपाला खातो त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? आरोग्य मिळणार आहे. आरोग्य आणि त्यात तुम्ही अजून RNPH वापरलेलं नाही. मेन नाही, आपलं जे मेन आश्रय मेन आसर ते ब्रह्मास्त्र यांनी वापरलेच नाही. नाही. यांनी आपले दातूर मातूर अस्त्र वापरले. म्हणजे तरी सुद्धा एवढा छान रिझल्ट आहे. Result. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत, तुम्ही हा बदल केलाय? मग आम्हाला छान वाटत, एकदम मस्त. हा, तुम्ही घरी खाल्लं का? हो, घरी खाल्लं. काय बदल वाटला तुम्हाला? 10 वर्षाचा अनुभव, आताचा अनुभव? हा, आत्ताचा अनुभव चांगला आहे. तुमच्यापैकी वापर कोण कोण करता येते? मी वाटाण्याला वापरलं होतं, बर सगळं वापरलं होतं सर. ते माझ्याकडून एक अशी चूक झाली. बर. अमृतजलचं पाणी घेतलं होतं मी, बर तर ते टिपाडात टाकलं, हा. टाकलं नंतर पाणी सोडलं तर त्याच्यात ती नळी चालू राहिल्यामुळे ते पाणी खालीवर झालं टिपाडात. म्हणजे ते तुम्ही मिक्स केलं परत, हो, ते पाणी विषारी पाणी परत मिक्स खालीवर केलं, झालं. तर मग मी ते काय तसंच पंप भरला आणि फवारलं. दिलं. ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच स्पॉट आले. हा, मग येणारच ना. असं झालं. तुम्ही अमृतजलचं पाणी तयार केलं वाटाणा इतका वेट, इतका गोड, बोलू नका. खायला. इतका गोड का, इतका भरीवशन. एसिडिटीचा वाटाणा म्हणजे ना साखरच, साखर खोटी साखर. हा, कधीच खात नव्हतो आम्ही वाटाणा, पण जसं संपत तर खात होतो आम्ही. शेवटी बरोबर आहे ना? शेवटपासून. आता मग मला सांगा, हे तुम्हाला कोणी, तेवढी चुकी झाली सर माझ्याकडून. पाणी खालवर झालं, स्प्रे दिल्यामुळे स्पॉट जास्त वाढले. मग ते असं माल काढून घेतलं होतं. बरोबर. म्हणजे तोपर्यंत माल कसा होता? तो एकदम सुपर होता सर. बरोबर आहे. अजून कोणी एकदम वापरले? मजबूत होता वाटाणा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का हे, की शेती करताना शेतकरी आज लक्ष कशावर देतोय? फवारणी. सगळं फवारणी, रोग, किडी, तण याच्यावर लक्ष आहे. हो, त्याच्यावर- बरोबर आहे. त्याच्यावर. आज एसटी वैदिक काय सांगते का, तुम्ही हे फालतू खर्च करू नका. करू नका. तुम्ही मेन खर्च कशावर करा? मातीच्या ताकदीवर करा. ताकदीवर करा. मातीची ताकद वाढली तर पीक आपोआप बलवान होणार आहे. बलवान होणार. की केमिकलचा प्लॉट लहान मोठा का राहतो? कारण तो सेंद्रिय कर्ब त्याला मिळत नाही. म्हणजे सेंद्रिय कर्ब जास्त आहे तिथं तो चांगला दिसतो. परंतु एससीच्या प्लॉटमध्ये सेंद्रिय कर्ब एकसारखा झाल्यामुळे सगळा प्लॉट एकसारखा होतो. एकसारखा. म्हणजे खरं रहस्य काय आहे शेतीचं? सेंद्रिय कर्ब. तुम्ही DAP, युरिया वगैरे सगळं सोडलं, सोडलं. बरोबर आहे. हो. सुपर फॉस्फेट टाकलं असतं तुम्ही, वॉटर सोल्युबल सोडलं असतं ड्रीप मधून, हो. 10-26 आपलं 19 सोडलं असतं, किंवा 052-34 सोडलं असतं, 12-61 सोडलं असतं, 13-40-13 सोडलं असतं, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट वगैरे आहे की नाही, कॅल्शियम नायट्रेट सोडलं असतं. हो. मला सांगायचं काय आहे,
हे सगळं सोडून तुम्ही यांच्यासारखं आणलं असतं. हो आणलं किडे असतं. पडलेले ते सगळं किडीने खाल्लेलं हे किडीने सगळं. खाल्लेलं, हो. आता मला सांगा, तुम्ही फवारणी केली नाही किंवा कमीत कमी खर्चामध्ये तुमचं आज पीक आलंय, अजून थोडा खर्च वाढला असता तर अजून एक 10,000 खर्च आला असता. हो पण तुमच्या प्लॉटमध्ये घुसायला जागा नसते. 25% वापरले तुम्ही. 25% किती? वापरले. 25%. उष्टा बेड आहे सर, वाटाण्याचं बेड आहे सर. वाटाण्याचा बेड आहे. Success होत नाही. वाटाण्याचं आहे, म्हणून मी त्याला म्हणलो आल्यावर वाटाण्याचं बेड, वाटाण्याच्या बेडवर शक्यच नाही येणं. शक्यच नाही. म्हणजे आम्ही काय केलंय फक्त असं भर देता नाही ना. आळस का बरं केला? दाबून आळस का बरं Time केला? कमी होता. टाइम कमी, रस्ता नाही, असे या जर केमिकलवर केला असत तर सक्सेस नसते. म्हणजे दांड झाला ना समोर. दांड ते वजन आहे ना, ते खाल्लं हा ते झालं नसतं सर. म्हणजे दाण झाला नसता आणि वेट नसतं आलं आणि त्याच्यात मध्ये पोकळपणा राहिला असता. मध्ये आतमध्ये. हो बरोबर. रासायनिक वर. केमिकल सारखा. हो. थोडक्यात मला सांगायचं काय माहिती का, एक लक्षात घ्या, सगळे केमिकलने शेती करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना, ठाणगावकरांना, आढळे पट्ट्यामध्ये शमशेरपूर, सावरगावकरांना सांगतो, तुम्ही एवढा खर्च केला, रात्रीचे बल्ब लावले त्यांनी सगळ्यांनी, बरोबर आहे ना? तो काय कमी खर्च आहे का? तुमची माती गार पडेली आणि वरून तुम्ही वातावरण गरम करू राहिले. हॅलो, माणूस आतून गार पडेले, वरून ब्लँकेट घेऊन राहिला 5,000. त्याचा उपयोग नाही ना. नीट समजून घ्या माझं बोलणं. माणसाच्या अंगामध्ये थंडी झालायची काय पाहिजे? ताकद पाहिजे. ताकद पाहिजे. खरं आहे की नाही? हो, बरोबर. तशी आमची जी जमीन आहे, ती जमीन आतमध्ये जमिनीमध्ये गरमाहट पाहिजे. जर आईच्या कुशीत जर उभ असेल तर बाळाला काहीच नाही होत, पण जर आईच्याच कुशीत उभ नसेल तर बाळ घुडघुडी भरणार आहे. हो सेम तुमच्या शेवंतीचे. शेतकऱ्यांना हे कळत नाही का, तुम्हाला जर शेवंतीचं पीक चांगलं आणायचंय तर नुसते बाहेर बल्ब लावून चालत नाही, तुमच्या डोक्यात बी एक बल्ब लावला पाहिजे. डोक्यातला बल्ब पहिला पेटला पाहिजे सर, तर बाहेरच्या बल्बचा उपयोग आहे. हो आहे ना. तुमच्या जमिनीमध्ये ऊब कधी तयार होईल हो? जर जमिनीत कस असेल तर. आणि जमिनीत कस कधी येईल? जर सेंद्रिय कर्ब वाढला तर. आज तुम्हाला समस्या येत आहे, त्याचं कारण आहे हे जे करप्याचे पानं दिसत आहे, ह्याचं कारण सर, याची जी ताकद होती SSM ची, ती काय झाली? संपून गेली. SSM हे टेम्पररी कोरडवाहू पिकांसाठी आहे. SSM हे बागायती पिकांसाठी नाही. हा, जर बागायती पिकांसाठी वापरायचं असेल तर सप्लिमेंटरी वापरा. SSM जे आहे ते खूपच चांगलं आहे, पण तुम्ही सोयाबीन केलं, तुम्ही गहू केला, भुईमुग केला, हरभरा केला, त्याला SSM आणि ह्युमस गोल्ड चालू शकेल. पण तुम्ही बागायती पिकांना जेव्हा करताना तेव्हा RNPH आणि कृषी अमृत पाहिजेच पाहिजे. आलं लक्षामध्ये? आणि तरी पण तुमचं एवढं भारी आलंय. तुम्ही कल्पना करा, जर RNPH असतं तर भरपूर. आमच्या प्लॉटमध्ये झाडावर आम्हाला एकही डाग चालत नाही, नसतोच. नसतंच. विचार करा, तो तसा प्लॉट असता तर तुम्ही काय बोलले असते. म्हणून इथले सगळ्या शेतकऱ्यांनी मला एकच सांगायचं, तुम्हाला केमिकल प्लॉट असता तर किती खर्च आला असता याला? भरपूर खर्च आला. तरी खरं सांगा इमानदारीने. एवढा प्लॉट लावला असता 50-60 हजार रुपये तरी भांडवल लागलं असतं. केमिकलचं खत आणि आपला किती झाला नाही, रोपाचा कट करा, दोन्ही का रोपाचा खर्च येणारच, दोन्ही येणारा खर्च सोडून द्या. खत आणि औषधं किती खर्च आला असता? वॉटर सोल्युबल फवारे मोकळा आला. 35,000 रुपये, 35,000 बरोबर आहे बिग्याला. बेगाला. तुमचा किती आला वैदिकचा? गोण्याचं आमच्या गोण्यात फक्त काय 3-3.5 हजाराचा खर्च. 10,000 झाला सगळा ना? 10,000. मगाशी काढला ना आपण. 15,000. 7,500 रुपये खर्च आलाय तुम्हाला, हो. बरोबर आहे. आणि खर्च किती यायला पाहिजे होता? 35,000. 35,000. तुम्ही इथंच जवळजवळ 28,000 रुपये कमवून बसले. शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे का, तुम्ही उधारीच्या नादी लागून तुमच्या भोवती कुठल्या प्रकारचं जाळं विणलं जाते, तुम्ही कळलंय का तुम्हाला? नाही कळलं. दुसऱ्याला बी विष खाऊ घाला, स्वतः विष खा, विष खात. बरोबर आहे की नाही? हो. म्हणजे आपण सगळ्यांनी एक लक्षात काय ठेवलं पाहिजे, शेती करताना पिकाचं अन्न रासायनिक खत नाही, हे सिद्ध झालं. हो बरोबर आहे. आता यांनी केमिकल टाकलं नाही, यांनी फवारणी केली नाही, यांना रोग आला नाही. रोग आला नाही म्हणजे रोगाने यांचं नुकसान केलेलं नाही. नाहीये. त्याच्यानंतर आता दैवावर किती पडतंय, भरपूर पडत. वातावरण किती ओलं आहे सध्या. भरपूर. म्हणजे अशा वातावरणात सुद्धा तुम्हाला एवढं सुंदर रिझल्ट भेटले, नाही आलं. बरोबर आहे. सुरुवात तुम्ही लावलं तेव्हा पाऊस होणार असेल तेव्हा हा होता पाऊस 55. 55 दिवसाचा आहे प्लॉट. तो तिकडचा प्लॉट बरोबर लाईन मध्ये आहे, म्हणजे तो अजून यायचा बाकी आहे. तुमचा 55 दिवसामध्ये प्लॉट बऱ्यापैकी हार्वेस्टिंग झालेला आहे. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी काय केलं पाहिजे, प्रत्येकाने 5-5 गुंठेचा प्रयोग केला पाहिजे. 5 गुंठ्यामध्ये तुम्ही SCT वैदिक वापरा. SCT वैदिक हे असं तंत्रज्ञान आहे जे मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवतं. ते मुळातच पिकावर काम करीत नाही. ते काम कशावर करतं? मातीवर. मला सांगा, जगामध्ये आज कुठलं तंत्रज्ञान आहे का, कुणी आहे का असा एखादा तज्ञ माणूस तो म्हणतो आम्ही माती सुपीक करून देतो, आम्ही गॅरंटी घेतो, आम्ही तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब वाढून देतो. गायीची तब्येत आणि गायीचं फॅट संगत वाढवायची ताकद कुठल्या औषधात आहे का? नाही. कोणच्याच कुणी गॅरंटी घेईल का? नाही. आम्ही गॅरंटी घेतो. आम्ही तुमच्या गायीची तब्येत बी चांगली करून देतो, आम्ही तुमचं शेण बी चांगलं करून देतो घट्ट, आम्ही तुमचं दूध बी घट्ट करून देतो, आणि सर्वच्या सर्व आनंद. सरस ही ताकद आहे मिल्क चार्जर मध्ये. आज आम्ही जमिनी नापीक बनवल्या का सुपीक बनवल्या? नापीक बन. तुम्ही पुढच्या पोरांच्या हातामध्ये काय देणार आहे? नापीकच भेट. आणि आजार आणि रोग, रोग. बरोबर आहे ना? हो. मग मला सांगा,
तुमचे पोरच जर तुमचे जर 30 आणि 40 वर्षात जर तुमचे जर डायरेक्ट हार्ट अटॅकवर आणि डायबिटीजवर बीपीवर शुगरवर येणार आहे हो तर मग कमी तो कोणच्यासाठी त्या बंगल्यामध्ये त्याचा काय सापळा लावायचा आहे का? हॅलो हे असा सापळा लावतो तू हा कर त्याचा अभ्यास हा मन काय हे पायाचा हाड आहे काय वेळेपणा आहे हे हसण्यासारखी गोष्ट नाही बडी गंभीर गोष्ट आहे म्हणजे आज परिस्थिती ही आहे सर बाप आपल्या हाताने आपल्या मुलाची चिता पेटवतोय ही परिस्थिती नाहीये का बाप ठणठणीत आहे हे दोष त्यांचा नाहीये हा दोष आमचा आहे का आम्ही मातीमध्ये काय कालवलं विष आणि ते विषारी अन्न त्यांना खायला खाल्लं आपली माती खूप इमानदार आहे आणि तुम्हाला सर्वांना एक आनंदाची बातमी आहे तुम्ही बाकी काही करा जमिनीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड ठेवा सोडा फॉस्फरिक ऍसिड सोडा जमिनीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमिक ऍसिड आणून सोडा तुमची जमीन तुम्हाला साथ देईल याची काही गॅरंटी नाही पण तुम्ही जर SCT वैदिकचं जर तुम्ही बेसल डोस टाकले तर तुमची जमीन 6 महिन्यामध्ये क्लिअर येते रांगीवच येते तुमची गाडी जी रुळावून सरली ना ती पुन्हा पटरीवर येते हे खरंय खोटे खरंय आता तुम्ही जर याला एकही फवारणा केला नाही किंवा तुम्हाला ती गरज नाही वाटली गरज नाही तुम्हाला वाटत किती आनंद वाटला असेल भरपूर हो खरंय का हे पंप यांनी उचललाच नाही नाही उचलला तुमचं नाव काय रामचंद्र लक्ष्मी मुकणे रामचंद्र भाऊ तुम्हाला मला एक सांगा तुम्ही प्लॉट आहे यांचा प्लॉट आहे तुम्हाला दोन्हीमध्ये काही बदल वाटतो का हो? याच्यातले बदल वाटत आहे तुम्हाला तो बदल काय वाटतो तुम्हाला म्हणजे याची खत बी क्वालिटी वेगळी वाटत चांगली फिट वाटत क्वालिटी फिट वाटते यांचा कांदा बऱ्यापैकी तयार झालाय 70% यांचं बटन चांगलं तयार झालंय तुमचं अजून सुरूच होते अजून म्हणजे कमी जास्त आहे असं आणि त्यात त्याला काय लागले सगळीकडं रोग लागले मग यांनी जो नवीन प्रयोग केलाय काय वाटतं तुम्हाला चांगले तुमचा खर्च किती झाला आतापर्यंत सगळा आता महाग खर्च जवळ 9-10 रुपये झाला गोण्या 10 गुंठ्याचा खर्च किती झाला 10,000 रुपये इथे 20 गुंठ्याचा खर्च किती झाला 7,500 या खर्च आहे म्हणजे आपल्याला या गोष्टीचा अनुभव नव्हता नव्हे बरोबर नाही पण मला तुम्हाला नाही सांगायचंय तुम्ही ते वापरलं नाही म्हणून तर आपल्याला कळतंय का बदल आहे याच्यामध्ये तुम्ही वापरला असतं काही बदल नसतं कळला कळलं त्यांचं बी चांगलं आलं यांचंही चांगलं आलं त्यांचं चांगलं. मग ते काय आलं वातावरणामुळे चालू लय हुशार लोक आज हा प्लॉट बसला तुम्हाला थोडा हेवा वाटतो का नाही का बा आपला बी प्लॉट असा असता तर पैसे चांगले झाले असते मग पैशामध्ये बदल होणारच की नाही आता मग बदल होते यांनी फवारणी केल्या नाही हे खरं आहे का हो तुम्ही पाहिलं सगळं तुम्ही किती फवारणी केल्या माझे 4-5 फवारणी मी सर्वांना एवढं सांगेल का रासायनिक खत ह्या जमिनीला गरज नाहीये का नाही ते सांगतो ही जी माती आहे ही माती आहे ना ही माती म्हणजेच खत आहे खत आहे ही माती म्हणजेच अहो तुम्ही आम्ही आता 5-50 वर्षापासून हे नाटकं करायला लागलो आपले आजोबा पंजोबा 2000-3000 वर्ष फक्त सेंद्रिय कर्माचं व्यवस्थापन केलं जायचं खत टाकलं जात नव्हतं म्हणून सर्वांनी जर SCT वैदिक सारखं जर तंत्रज्ञान वापरलं आणि जमिनीचा सेंद्रिय कर्म जर वाढवला तर शेणखताने तो वाढणं शक्य नाही आता कारण शेणखत नासून गेलं आपलं नसून गेले बरोबर आहे आणि म्हणून आम्ही काय सांगतो कृषी अमृत वापरा तुम्ही RNPH वापरा त्याच्यामध्ये 28, 30-35 प्रकारच्या जडीबुटींची एकत्र पावडर आहे आणि ती पावडर जेव्हा तुम्ही मातीमध्ये कालवता जमिनीमध्ये एकदम ते जे जीवाणू एवढ्या वर्षापासून झोपून गेलेले ते सगळे काय होता गांडूळ काय होता जिवंत होते. हा अरे आपली पंगत आली रे लय वर्षांनी चला उठा चला का कळलं का हो आणि मग तसंच आहे ही कहाणी नाहीये ही वस्तू स्थिती आहे आणि हा इथं तुम्हाला अनुभव आलेला आहे म्हणून आपली माती म्हणजेच खत आहे फक्त ते निजलेलं आहे ते खत जाग करण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब नावाचा काडीची पेटी पाहिजे आणि ती सेंद्रिय कर्ब नावाची जी काडीची पेटी आहे किंवा ती जी चावी आहे ती त्या जमिनीतल्या खताला काय करते जागी करते एकदा ते खत जाग झालं की मग मात्र तुमचं माझं काम शिल्लक राहत नाही हा प्रयोग तुम्ही सर्वांनी करा नमस्कार मी हर्षल मुकेकर गेल्या 7 वर्षापासून SCT वैदिक तंत्रज्ञानासोबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय जर शेतकरी मित्रांना मार्गदर्शन हवं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 8669200222 मुकणे पाटील अभिनंदन तुमचं आणि तुम्ही खरंच एक चांगला मार्ग दाखवला या सगळ्या पट्ट्याला हो